ओके तो गाइस गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आणि मी आज या ठिकाणी जी काय बडबड करणार आहे ती तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी. सॉरी रिपीट अध्यक्ष महोदय, हे काय बरं नाही. अध्यक्ष महाशपूज्य गुरुजीवन इथे जमलेलं माझ्या मित्रांनो. मी काय या ठिकाणी आता 10 मिनिटं वाडवाड करणार आहे, तर तुम्ही शांत चित्त ऐकून घ्यायचे, ठीक आहे? अशी माझी नम्रतेची विनंती. आणि पहिल्यांदा आपल्याला पेट्रोल टाकायचं गाडीत पेट्रोलची लाईट आलेले गाडीत पहिल्यांदा पेट्रोल टाकायचंय, ठीक आहे? जातानाच आहे आला पंप दोघं पण आउटसाईडनं चालली ती आपण येतं का? दोन आउटसाईडची जा आहे जाताना. तर विषय काय झालंय, त्यांचं रिफिलिंग चाललंय पेट्रोल पंपचं. म्हणजे ते आतमध्ये टाकत आहेत पेट्रोल खाली जे त्यांच्या खाली टाके असतात ना, त्यांच्यात पेट्रोल टाकतात. त्यामुळे पेट्रोल स्लो येतं बोलतात. मी दिवशी बोललो पण तेव्हा म्हणला की कमी येतं, त्यामुळे 100च बोलला. ठीक आहे, काय आता आहे आजच्या नंतर टाकून त्याच्यामुळे ते पेट्रोल पंप आहे इंडियन. काहीच विषय नाही आहे, सफिशियंट फॉर टुडे. ओके थंड बरं झालं. आज गारवा लागतोय, बरं झालं जर्सी लागते. समोर गेले आमची कंपनीची बसावं होतं. झालं 7 ऑर्डर झालं. हो भैया रुको थोडा, गाड्या जरा ताणाही म्हणतोय. पंगा फाट झाला आताच नाही. वातावरण असं झालंय ना, ते डोकं वगैरे जाम होतंय, नंतर सर्दी खोकला ताप हे नॉर्मल झालंय. म्हणजे आता झालं डेंग्यू चिकनगुनिया स्वाईन फ्लू कुठं काय त्याला कॉल करत अरे आजार आहे रे, काय करतो रे, अरे आजार आहे, या झालंय त्या झालंय, खोकला येतोय, डोकं दुखतंय. आणि कंपनीतल्या माणसांना सांगितलं तर त्यांना वाटतं सुट्टी घेते, मज्जा करतोय. अरे खरंच आजार आहे रे मी. खोटं बोलून पण घेतलं सुट्ट्या, खोटं बोलल्याशिवाय सुट्ट्या भेटणारच नाही. कंपनी काम करतोय ना, खोटं तर बोलावं लागणार, ठीक आहे? एवढा चादर मूड आहे ना, त्याला तर मला सुट्टी पाहिजे. वारंवार त्याचा अर्थ ऐकून घ्यावा. तेव्हा असं चाललंय कंपनी, यावं चाललंय कंपनी, प्रोजेक्ट असं चाललंय, प्रोजेक्ट चाललेला आहे, काम करायला माणसं पाहिजे, मागणी काय करू, प्रेशर आहे, हे आहे. आणि सगळ्या कंपनीचं वजन माझ्यावर टाकलं मी आणि स्वतःवर घेतलं मी. अरे गप असं असतंच होतं. एक दोन सुट्टी मागितली ना, आणि जे आमची टीम आहे ना प्रोजेक्टची सगळ्याची तिथं होती, ठीक आहे?
सगळ्यासमोर कसं बोलतो की बाबा तू काय करतोय, सुट्ट्या घेतो तू मनाने आणि काय काम करत नाही, हे करत नाही बोललं तरी पण सुट्टी घेतली. कारण सांगितलं त्याला आजार आहे, कारण ह्याच्या आधी तुम्हाला काही सुट्टी दिली नव्हती. बोलला तो ते बोलायचं बोलतो तू किती पण बरोबर असतो तुझं कारण किंवा किती असते काय त्याला घेतच नाही. त्याला कंपनीचं काम महत्वाचं. अरे कंपनीचं काम तुला काय घरचं काम आहे का आधी घर देतो का एखादी सुट्टी ॲडजस्ट कर ना यार गांडे काय की भागला द्यायचा. आणि नंतर पण त्याचा काय मूड होतं मॅनेजरचा काय होते काय माहिती. एकदा तिथं मला बोलला काय झालं, सोमवारी मंगळवारी 2 रिॲक्शन लावल्या, म्हणजे सोमवारी 2 रिॲक्शन लावल्या, मंगळवारी 2 रिॲक्शन लावल्या, 2 रिॲक्शन लावल्या 2 दिवस, आणि बुधवारी एकच रिॲक्शन लावली. बुधवारी एक रिॲक्शन लावली आणि गुरुवारी सकाळी बोलून जाईल मला की बाबा तू एकच रिॲक्शन लावली, काय काम करतोय, कसं काय असं, तू काय माझ्याकडे आलं नाही. म्हणून मी सिनियरला बोललो होतं माझं रिॲक्शन नाही असं. म्हणला काय नाही तू जसं येतोय जातोय काम करत नाही, नुसता टाइमपास करतोय, सिम्पली कमिंग अँड सिम्पली गोईंग, यू आर डुईंग जस्ट टाइमपास. आणि तिथं आहे ना तसं कॅबिनमध्ये ना म्हणजे जो तिथं बसतो ना आपल्या सगळे पण होतं ना ते टीम मेंबर होते ना सगळे होते. सकाळी पण मला बोलला असं झालं आणि त्यांना पण माहीत आहे की ते यार काढले असं असतं का. अरे जास्त मूड खावा ना मॅनेजरमुळे त्याची गाण हेडफोन टाकतो मस्त पाहिजे. 6:30 वाजले जाणार यामाडीची मध्ये आपलं स्वागत आहे. या तुर्कापल्लीची यामाडीच नाही TIDC गाडी तेलंगणा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट एरिया. आपली MIDC म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हे आपलं कॉर्पोरेशन तेलंगणाचं आहे. एक्सट्रीमली अपॉलॉजी फॉर माय इनकन्व्हिनियन्स फॉर स्टेट. I am from Maharashtra. That's why I said MIDC by mistake. आईडी कार्ड सर आपका? ओ क्या बोलते सोडक सो कौन है वो? मैं आज में 3-4 आते ना इधर ठीक है. शुगर नहीं लगाना है ना. त्याला ID कार्ड पाहिजे. मारायला कंपनी 2000 years later. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. The number you have dialed is currently busy. Please. ते कोण काढा होते तर सायकल आहे मध्ये जायची गाडी बाप पण ठेवली सायकल मध्ये. फायनली क्या बाहर जाने के बाद तिथं आहे बाई तू. मी तिथं आतमध्ये बघतोय तुला बसला. ते म्हणलं बाहेर मी मोबाईल बाहेर काढला ते म्हणतो अण्णा बाहेर मोबाईल यूज कर. म्हणलं बरं बाबा.
हा ना याड गाड्यासारखं याड गाड्यासारखं काम पाईप घेऊन कुठं चालला पाईप घेऊन पाईप गाडा आहे बहुतेक तो अरे याला कट जायचं नेमका पत्ता बोल किती जाने का पत्ता बोल ओ भैया थोड़ा साइड दे आएगा आपकी ओढत लागला की डायरेक्ट ओमनी आहे ती ओमनी नाही ओमनी आहे डायरेक्ट चिंड झाले पोट टोपलीनं झाली काय तर गाईज कसा वाटला आजचा ब्लॉग आजच्या पुरते इथंच थांबूया तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय पीस